मंडळी या ठिकाणी ब्रह्मनाद निर्माण करतायत. सांगण्याचा उद्देश वारकरी संप्रदायाचा देव पांडुरंग परमात्मा आहे, पण वारकरी संप्रदायाचा गुरु घराणा भगवान शिवजी आहेत. आदिनाथ गुरु शुक्र सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य वारीला निघाले. पार्वती म्हणली कुणीकडे, म्हणजे पंढरपूरला. मी पण येणार. ही धर्मपत्नी अशी पाहिजे बरं का. चांगल्या कामात महिला मंडळ ह्यांना कधी अडवायचं नाही, कारण हे जर चांगल्या कामाला गेले त्यांना 100% पुण्य मिळालं, 50% पुण्य तुम्हाला घरी बसल्या मालिका बघून, तर ह्यांना अडवायचं नाही. पण चांगल्या कामाला सांगून तुम्ही चांगल्याच कामाला जात जा. नाही तर निघाले कीर्तना बसला डहाब्यावर पियत, हे बिचाऱ्या मावल्यानं कधी पुण्य लावायचं. आणि पती पत्नी मध्ये एक विचार असावा. आणि स्त्री म्हणजे साक्षात लक्ष्मीचं स्वरूप आहे, तुम्हाला खरं सांगतो. आणि शेतकऱ्याची बायको तर खरंच लक्ष्मी. शेतकऱ्याचा 80% प्रपंच शेतकऱ्याची बायकोच हँडल करते. आणि तिला राग नाही, लोभ नाही, मानाच्या अपेक्षा नाही. नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही. चुकून झाले नवरा ठोका टाकू द्या, फुसफुस करते, दहारा काढाय परत माघारी. शेजारी म्हणजे 2 महिने येणार होते, 2 तासात खाली म्हणजे त्यांचं ऐकून काय दुधाचं नुकसान करू का, मग मर गाय घेऊनच जायचं रोज. म्हणजे सुटत नाही, बोलल्याशिवाय तर राहत नाही. पती पत्नी मध्ये एक विचार असावा. एक विचार असतो, पण नवीन नवीन लग्न झाल्यावर बघा ना किती एक विचार. नवीन नवरी किती शुद्ध बोलते मालकाला, एव्हा तेव्हा केव्हा जेव्हा नुसता अनुस्वरच ऐकलं का, अरे बहिर रे का काय, ती सरळ बोल की. ज्याची आपली बोली भाषा असेल तसं बोलायचं. टिंब दिल्यावर कुठं भाषा शुद्ध होत असे. अहो जेवायचे का, कशाला जेवणती, ती भाषा ऐकून त्याचं पोट भरतय. वर्षभर म्हणते जेवायचे का, वर्षाने म्हणते गिळायचंय का नाही, म्हणजे आले का मूळ जागेवर. 3 वर्षाने मध्ये हाताने घेऊन गेला, 4थ्या वर्षी म्हणतो दिंडीचं प्रस्थान कधी रे, दिंडीत मरतो पण घरात नकोस. काय सुखाने नसल्यावर जाळायचंय तेव्हा. मालकाचं डोकं दुखत होते, मालकीन मालकाचं डोकं दाबे. डोकं दाबता दादा मालकीन मालकाला लग्न झाल्यापासून तुमचं डोकं दुखलं, मी तुमचं डोकं दाबते. लग्नाच्या आधी तुमचं डोकं दुखलं, तुमचं डोकं कोण दाबायचं. तेव्हा मला आधी माझं डोकंच दुखत नव्हतं. तुला हार घातल्यापासून ती डोकेदुखी वाढली. आता इतकं टुचून मला कसा त्यांनी स्वयंपाक करायचा सांगा बरं. तरी बिचाऱ्या करतात. अहो शेतकऱ्यापेक्षा शेतकऱ्याची बायको खंबीर आहे म्हणून शेतकऱ्याचा प्रपंच आहेत मायबाप. आता आपलं मागच पटांगल झालं असतं. तो म्हणता शेतकऱ्याची बायको लक्ष्मी, नोकरदाराची कोण आहे ती सरस्वती. बिचाऱ्या सगळ्या चांगल्याच. आणि आपण काला नावं ठेवत, ह्यांना नावं ठेवण्याचा अधिकार दिलाच कोणाला मायबाप. स्त्रीला एक वाक्य सांगतो, स्त्री शक्ती सामान्य समजू नका. अख्खं जग महिलांवर टीका करतं की महिलांच्या पोटामध्ये एखादी गोष्ट राहत नाही. एखादी गोष्ट त्यांना सांगितली की ती पुढच्याला सांगून टाकतात. मी ऐका बरं का, अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्या पोटातच राहावं लागलं, मग जन्माला यावं लागलं. देव जरी असेल तरी डायरेक्ट अवतार नाही आली, देव किंवा त्याच्या कुशीचा आधार घ्यावा लागला. आणि शिवजयंती झाली, छत्रपती शिवाजी महाराज आले, पण जिजाऊ माऊलीच्या कुशीमध्ये 9 महिने राहिले. ही स्त्री शक्तीची ताकद आहे. विडावला मानेने निघाली वारीला, म्हणले मी पण येणार, चलो. गणपती म्हणला मग मी का थांबू, चलो. नंदी म्हणला मित्र चालले, मी कसं थांबायचं, चलो. सहकुटुंब सहपरिवार वारकरी बर का. चक्रवर्ती शब्द का आहे आपल्याला पाहायचंय. मजल दर मजल करत पंढरपूरच्या जवळ आले. पद्मावती तळ्यावर जेवण करायला थांबले. तिथून कळस दिसला. पार्वतीने सांगितलं बस. जळजळीत सोनं सळा, कळस दिसतो सोनवळा, बरवे बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर. कळसाचं दर्शन झालं म्हणजे देवाचं दर्शन झालं. लोके तरी आते आहे जे कळस दुरणे दिसे, ते भेटीचे हात वसे देवतेची ते. ज्ञानोबा सांगतात कळसाचं दर्शन झालं तरी ते देवाच्या दर्शनाचं पुण्य आपल्या पदरामध्ये पडतं. पार्वती आई साहेब थांबल्या. पद्मावती तळे अजूनही जगदंबा मातेचं मंदिर आहे. पंढरपूरला कधी गेल्यावर जावा तिकडे दर्शनाला. पार्वती तेव्हाची जी थांबली ते आताही त्याचा पुरावा आहे बरं का. परत व्हाय करायचं नाही. हे आलते का देव वारीला, त्याचे पुरावे काय, हे पुरावा आहे. तिथं देवीचं मंदिर. 3 जण राहिले आता परत. नंदी म्हणला मला मंदिरात एंट्री होणार नाही. कवटेकर नावाचा मारुती, त्या मारुतीच्या पुढे नंदी आजही आहे, तेव्हाचे थांबलेले. गणपती बाप्पा वजनदार देवता. लय वजनदार माणसाला दिंडीत चालायचं जरा जड जातं. शरीर संपदा. गणपती बाप्पा नामदेव पारी चढून गेले की डाव्या हाताला गणपती बाप्पा थांबले. भगवान शिवजी म्हणले वारी पूर्ण करणार म्हणजे करणार. बारीला लागले, भगवंताच्या समोर गेले. ऐका प्रसंग बर का. ज्यांची वारी केली ते देव आणि ज्यांनी वारी केली ते महादेव. भगवान शिवजींना समोर पाहिलं. पांडुरंगाने विठ्ठलने उडी टाकली, आलिंगन दिलं. 2 देवांच्या भेटीतला आनंद काही शब्दामध्ये व्यक्त करता येईल का. त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याच्या डोळ्यातून पाण्याला प्रश्न केला, स्वामी मी देव आहे पण तुम्ही महादेव आहे, असं उलटाने तुम्ही का पंढरपूरला यावं, आम्ही तुमच्याकडे आलं पाहिजे. भगवान शिवजी म्हणले मी महादेव म्हणून वारीला आलो नाही, मी वारकरी म्हणून वारीला आलोय. वारीतला आनंद काय आहे
तो घेण्यासाठी मी आलोय. पंढरपूरचे देवांपैकी पहिले वारकरी भगवान शिवजी. आणि पांडुरंगाने सांगितलं, स्वामी तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे फक्त एकच जागा शिल्लक आहे, ते म्हणजे माझं मस्तक. पांडुरंगानं महादेवाला डोक्यावर जागा दिली. ऐका, आजही पंढरपूरला जा, महारुद्राभिषेक घाला. ज्यावेळेस मुकुट बाजूला काढला जातो, पांडुरंगाच्या डोक्यावर महादेवाचे पिंड आहे. जग ताब्यात आहे म्हणून पांडुरंगाला चक्रधारी म्हणतात. पण अशा चक्रधारी असणाऱ्या पांडुरंगाच्या डोक्यावर बसण्याचा यांचा मान आहे, म्हणून यांना चक्रवर्ती म्हणतात. आणि अशा शिवजींचं पाय माझ्या चित्तात राहिलं अभंगाच्या पहिल्याच्या. पहिल्या चरणामध्ये नाथबाबा सांगतात, शिवभोळा चक्रवर्ती, शिव स्वरूप, भोळा स्वभाव, चक्रवर्ती त्यांचं सामर्थ्य आहे. अशा शिवजींचं पाय माझ्या चित्तात राहिलं, त्याचे पाय माझे चित्ती. नाथबाबांच्याच नाही, आपल्या हे चित्तात शिवजींचं पाय आहेत म्हणून हा कार्यक्रम आहे 3 दिवसाचा. हो, पाय या शब्दाचा अर्थ त्यांचं स्वरूप, त्यांचं स्वरूप माझ्या चित्तामध्ये राहिलं, त्याचे पाय माझे. आणि देव चित्तातच असावा लागतो, आणि चित्तापासून परमार्थ करावा लागतो, आणि चित्त जागेवर ठेवून परमार्थ करावा लागतो, तर परमार्थ घडतो. नाही तो बसलो इथं चित्त घरी, काय उपयोग आहे? आपल्या चित्तात संसाराला जागा आहे आणि भक्ताच्या चित्तामध्ये देवाला जागा आहे. दुसरा फरकच काय संतांमध्ये ना आपल्यामध्ये? आपल्या चित्तात देवपूजा करताना मी देवावर चित्त एकदम देव चुळीत होता, कुत्रा आलं त्याने दिवस पिकून हाणला. तुझं काय बहाणं गेलं का काय? तुझं चित्त कुणीकडे व नेमकं? अहो गण लावताना सुद्धा काय काय वारकऱ्यांचं चित्त जागेवर नसतं. 12 ठिकाणी गण लावताना 12 वेळा तरी रामकृष्ण हरी मुखाला येऊ ना, याला 12 भाऊकीचेच नाव आठवतात. गंध उगता उगता मनालाच बोलतो, काय करतो बाबा, ही भाऊकी लय बेकार रे, या भाऊकीनं आपल्याला उगळू 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 मारलं बुवा. त्यांना काय नाव ठेवतं, आपलंच नशीब फुटकं. हाणला कपाळाला टिकला, नशीब हित असताना लगेच तिथं, म्हणजे जिथं गंध तिथं तशाच गप्पा. संसाराची पार बेकारी झाली. पोरगा उलट बोलतोय, बायको धावती, असं वाटतंय फाशी घ्यावं. हाणलाच गळाला टिकला. हाय गावात कीर्तन जायचं, कीर्तनाला आपल्याला काय तेव्हा ह्या कानाने ऐकायचं, ह्या कानानं सोडून द्यायचं. म्हणजे मेलो आम्ही 2 तास आरडो. पोरग बी काम धंदा करणं बोंबलत फिरते थोबाडात, वचाक वचाक बावळा त्यांच्या संख्येनं आयुष्याची बरबादी केली. त्याच्या वय झाले, त्याचा 38, त्याच्या लग्नाचा विचार आला की असं वाटतं मला अटॅक येतोय का काय हो.
त्याला मी मजबिंबीच्या देटापासून सांगतोय काम कर पण ऐकतही कोण आपलं तेव्हा. आणि त्याच्या लग्नाचा मनात विचार आला की रात्रभर ह्या कुशीव नाही ह्या कुशीव व्हावं लागतं तरी सुद्धा झोप येत नाही. भाऊ आपल्या मुळावच उठलाय थोरला संधी बांध करीतोय आणि त्याच्या संग कुस्ती करावं म्हणलं तर आपल्या बी दंडात जोर राहिला नाही. कोर्ट कचेऱ्या करायला मनगटात तरी कुठे ताकद आहे तेव्हा आपल्या. बेकारी झाली भाऊ आपलं तर डोकंच चालला. अर काय गगन काय तारा चित्त नाही चित्त नाही